ताई, आजच्या सभापती निवडीमध्ये आपल्याला महिला आणि बालकल्याण हे पद दिलं गेलेलं आहे. कशाप्रकारे आपण पर्यायी महिला आणि बालकल्याणासाठी काम करावं? सर्वप्रथम माझी निवड महिला बालकल्याण सभापतीपदी केली. त्याचं ताईसाहेबांना आणि आमदार धनंजय मुंडे साहेबांना आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. यापूर्वी मी महिला बालकल्याण सभापतीपदी होते, त्यावेळेस मी सभापती असताना परळीत मोठ्या प्रमाणात बचत गटाची चळवळ प्रामुख्यानं नव्यानं आली होती. तर ती रुजविण्याचा प्रयत्न त्यावेळेस CO पण महिलाच होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यानंतर ताईसाहेबाचे मार्गदर्शन होते, साहेबाचे मार्गदर्शन होते. बचत गटाच्या माध्यमातून शिवरात्रीमध्ये आम्ही स्टॉल वगैरे लावायचे महिलांचे. आणि अंगणवाडीचे काम त्यावेळेस परळीत सुरुवातीला मी सभापती असतानाच झाले होते. तर आता वाढलेली लोकसंख्या बघून अंगणवाड्या वाढवाव्या लागतील का ते पाहावं लागणार आहे. त्यानुसार त्या अनुषंगाने काम करावं लागणार आहे. बचत गटाचे कामं सुवर्ण जयंती अंतर्गत सुरुवातीला मी असताना जसे झाले होते ते आणखीन तेजीनं करण्याचा मी प्रयत्न करेल. वेगवेगळे लघु उद्योगाच्या ट्रेनिंग देता येतील का, महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीनं करता येईल. बऱ्याच अंशी महिला 50% बाहेर आलेल्याच आहेत, तर त्यांना वेगळं मार्गदर्शन मिळाल्यानंतर सक्षमीकरण होईल असा मला विश्वास वाटतो. खरं म्हणजे पर्यायीच्या नगराध्यक्षपदी महिलाच आहेत. Yes. आणि आपल्यालाही पद भेटलेलं आहे. हो. खऱ्या अर्थाने ही एक सांगड झालेली आहे अध्यक्षपदाची आणि सभापतीपदाची. या माध्यमातूनही आपला एक चांगला विकास कराल. परंतु जे काही प्रश्न आहेत मागच्या काही वर्षापासून महिला असतील, पालक असतील, ते अधिक प्रकारे सोडवण्यासाठी आपण एक चांगली कोणती स्कीम आणायला शासनाची किंवा जे काय असतात कशा प्रकारे व्हावं? महिला आणि बालकाच्या विकासासाठी एकात्मिक बाल विकासाच्या माध्यमातून जे अंगणवाड्या आहेत ते एक वाढवायचा मानस आहे लोकसंख्येच्या वाढीनुसार बघून. आणि कुपोषित बालकं आहेत का ते एक बघावं लागणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर काम करावं लागेल. आपलं शहर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आहे, पण बाहेरगावून येणाऱ्या महिलांसाठीचं जे स्वच्छतागृह असेल आहे ती नाही. मध्यंतरी काही स्वच्छतागृहाचं काम चालू आहे असं म्हणलं, पण ते अजून पूर्णत्वास गेली नाही. तीर्थ विकास आराखड्यातून जे येणार आहे महिला स्वच्छालय, तर नगराध्यक्षांसोबत माझं बोलणं झालं तर मार्केटमध्ये एक होणार आहे आणि इकडं देवस्थानाकडे एक होणार आहे. त्याचं जवळपास सगळा आराखडा तयार आहे, तर ते लवकरच करण्याचा माझा मानस राहील. यापूर्वी पण मी त्याच्यासाठी प्रयत्न केले होते आणि आता ते जास्त मोठ्या प्रमाणावर किंवा जास्तीत जास्त लवकर कसं होईल हे बघल. मार्केटमध्ये एक आणि देवस्थानाचं